ठाण्यामधील 3 हातनाका परिसरामध्ये बॅनर दुचाकीवरच्या डोक्यावर दुचाकी स्वाराच्या डोक्यावर कोसळला। सुदैवाने दुचाकीवर प्रवास करणारे अगदी थोडक्यात बचावले आहेत। बॅनर कोसळतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झालाय। माझ्या कार्यकर्त्यांना लावलेला बॅनर कोसळला, माफी मागतो असं सुनील चौधरी यांनी म्हटलेले आहे। पुढे खबरदारी घेऊ बॅनर कोसळल्याप्रकरणी चौधरी यांनी माफी मागितली आहे। ठाण्यातील पूर्व द्रुतगती महामार्गावर वाढदिवसानिमित्त लावलेला बॅनर थेट दुचाकीवर कोसळलाय। दोघे जण एकाच दुचाकीवरून द्रुतगती महामार्गावर प्रवास करत होते, तेव्हाच हा बॅनर त्यांच्या डोक्यावर पडला। या घटनेचा थरारक व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला। या अपघातात दुचाकीवरील दोघे जण थोडक्यात बचावले, तसंच इतर कुणालाही इजा झालेली नाही। मात्र या ठिकाणी मोठा अपघात घडण्याची शक्यता होती। याच दुचाकीच्या बाजूने एक चारचाकी कारही वेगात जात होती। दुचाकी स्वाराचं थोडंही नियंत्रण सुटलं असतं तर दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता होती। माजी कार्यकर्त्याकडून लावण्यात आलेल्या बॅनरपैकी एक बॅनर अचानक खाली पडून एका महिलेच्या अंगावर पडण्याची दुर्दैवी घटना घडली। ह्या घटनेमुळे त्यांना झालेल्या त्रासाबद्दल मी मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो। दरम्यान शहरांमधील लागणाऱ्या अनधिकृत बॅनरचा मुद्दा याआधीही अनेकदा चर्चेत आलाय। मुंबईतील घाटकोपरच्या छेडानगर भागात 2024 मध्ये अशाच प्रकारे एका महाकाय बॅनर कोसळल्याने 17 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर 70हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते। त्यानंतर काही दिवस राज्यभरातील शहरांमध्ये अनधिकृत बॅनरवर तोंड देखील कारवाई झाली, पण सर्व शहरांमध्ये पुन्हा अनधिकृत बॅनर झळकू लागले। ठाण्यात घडलेल्या घटनेमुळे या अनधिकृत बॅनरचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय। आता ठाण्यात लावलेल्या या अनधिकृत बॅनरवर कारवाई करण्याची जबाबदारी कुणाची होती यावरून दावे प्रतिदावे केले जातील। जबाबदारी झटकण्यासाठी कागदी घोडे नाचवण्याचे प्रकारही घडतील, पण जीवावर उठणारी ही अनधिकृत बॅनरबाजी रोखण्यासाठी ठोस उपाययोजना होतील की नाही असा प्रश्न आता लोक विचारू लागले आहेत।